नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण काकडीची लागण केल्यानंतर किंवा टोकणी केल्यानंतर आपण कशा पद्धतीने 2 ड्रेंचिंग असतील किंवा 2 फवारणी केल्या पाहिजेत त्याच्याबद्दल आपण गेल्या 6 ते 7 दिवसापूर्वी आपण या प्लॉटचा व्हिडिओ दिला होता की ज्यामध्ये आपण ज्यावेळी आपण प्लांटेशन करणार आहे किंवा बियांची टोकणी करणार आहे त्याच्यानंतर बियांची उगवण क्षमता झाल्यानंतर आपण कशा रीतीने मॅनेजमेंट करू शकतो की ज्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने व्हायरस असेल किंवा रसशोषक किडे असतील त्याच पद्धतीने आपणाला डाउनी मिल्ड्यू किंवा पावडरी मिल्ड्यू याच्यावर आपण कशा रीतीने नियोजन करू शकतो. तसेच 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपण पहिला तोडा कशा रीतीने मिळवू शकतो याच्याबद्दल आपण गेल्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेल्या आहोत. ज्या प्लॉटचा आपण व्हिडिओ दिला होता त्याच्या 6 ते 7 दिवसानंतर आपण अशा रीतीने प्लॉटची ग्रोथ चालू आहे. आपण पाहू शकता अशा रीतीने प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला फुटवा निघताना दिसत असेल. त्याच पद्धतीने आपणाला पानांची ग्रीनरी असेल, काळोखी असेल. ज्यावेळी आपला प्लॉट 25 दिवसाच्या दरम्यान होतो व 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान होतो त्यावेळी आपणाला प्रामुख्याने मग त्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्या आपण कशा रीतीने करू शकतो की ज्यामुळे आपणाला प्रामुख्याने जी आपला प्लॉट चालू व्हायच्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने प्लॉट पिवळा पडणे किंवा कळी पिवळी पडणे, तसेच पानांची किपिंग क्वालिटी व्यवस्थितरित्या न राहणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्याच्यावर आपण कशा रीतीने मॅनेजमेंट करू शकतो त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. आपण पाहत असलेल्या प्लॉटमध्ये आत्ता जवळपास 25 दिवस पूर्ण झालेले आहेत. 25 दिवसापर्यंत आपण कशा रीतीने मॅनेजमेंट केलं त्याच्याबद्दल आपण या मागील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी आपणाला कळी निघण्यास प्रारंभ होणार आहे आपल्याला प्रत्येक पेऱ्यामधून कशा रीतीने पेऱ्यातील अंतर कमी राहिलं पाहिजे, त्याच पद्धतीने जी निघणारी कळी आहे ती सेटिंग झाली पाहिजे, त्याच पद्धतीने चांगल्या रीतीने मालाची किपिंग क्वालिटी, तसेच आपल्या पिकावर कोणत्याही प्रकारची रोगराई असेल किंवा जे आपल्याला प्रामुख्याने डाउनी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू, व्हायरस किंवा रसशोषक किडी याचा प्रादुर्भाव जाणवतो त्याच्यावर आपण कशा रीतीने मॅनेजमेंट करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण पाहत असलेल्या प्लॉटला जवळपास 25 दिवस पूर्ण झालेले अशा रीतीने आपल्याला शेंडा निघण्यास प्रारंभ झालेला आहे. ज्यावेळी आपणाला अशा रीतीने शेंडा निघण्यास प्रारंभ होतो त्याच पद्धतीने प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला फूट निघताना दिसत असेल. तसेच आपणाला कळीचा सुद्धा प्रारंभ झालेला किंवा कळी निघताना पाहायला मिळत असेल. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रामुख्याने ज्यावेळी कळी निघण्यास प्रारंभ होतो किंवा कळी निघायला चालू होते त्यावेळी कळी पिवळी पडणे किंवा त्याचं ड्रॉपिंग होणे यासारख्या समस्या जाणवतात. तसेच पानांची जी आपण पाहत असाल किपिंग क्वालिटी व्यवस्थितरित्या न राहणे, तसेच कंटिन्यू शेंडा आपणाला चालू आहे, तसेच प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला फुटवा निघताना पाहायला मिळत असेल. तसेच ही जी कळी आहे ही आपणाला कशा रीतीने सेटिंग करायचं आहे त्याच्यासाठी आपण कशा रीतीने मॅनेजमेंट करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्यावेळी आपला प्लॉट 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान होतो त्यावेळी आपणाला प्रामुख्याने अन्नद्रव्यामध्ये आपणाला फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, त्याच पद्धतीने आपणाला दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल किंवा गंधक असेल याची आपण कशा पद्धतीने पूर्तता करू शकतो त्याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया. त्यावेळी अशा रीतीने अशा स्टेजला आपला प्लॉट येतो त्यावेळी आपणाला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये आपणाला स्प्राउट हे एकरी 1 लिटर स्प्राउट, त्याच्यासोबत आपणाला ICL कंपनीची 12/22 ही खताची ग्रेड आपणाला एकरी 5 किलो आपणाला देऊन घ्यायचे. पहिली खताची ग्रेड देऊन झाली त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसाचा गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर आपणाला 13-0-45 हे खत एकरी 4 किलो, त्याच्यासोबत आपणाला कॅल्शियम नायट्रेट हे 4 किलो व बोरॉन हे 500 ग्रॅम आपणाला एकरी देऊन घ्यायचं आहे. ही 2 खताची ॲप्लिकेशन झाली चांगल्या रीतीने आपणाला शेंडा निघण्यास प्रारंभ होणार आहे. त्याच पद्धतीने जी कळी निघणार आहे त्याचं आपल्याला व्यवस्थितरित्या सेटिंग झालेलं पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण फवारणीद्वारे कशा रीतीने मॅनेजमेंट करू शकतो त्याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया. ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर आपण फवारणीसाठी कशा रीतीने मॅनेजमेंट करू शकतो त्याच्यासाठी आपणाला फवारणीसाठी पहिली फवारणी घ्यायची की ज्याच्यामध्ये आपणाला रोको हा प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत एखादं चांगलं मायक्रोन्यूट्रन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ग्रॅमपर्यंत कोणत्याही कंपनीचं जे आहे ज्या पद्धतीने रेकमेंडेशन आहे, काही कंपन्यांचं 1.5 ग्रॅमपर्यंत आहे, काही कंपन्यांचं 1 ग्रॅमपर्यंत आहे, त्याच्यानुसार तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी मायक्रोन्यूट्रन घ्या. त्याच्यानंतर तुम्ही 05234 हे खताची ग्रेड प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम अशी पहिली फवारणी द्या. पहिली फवारणी झाली 3 ते 4 दिवसाचा गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर रसशोषक किडे असेल, अळीवर्गीय कीटक असेल त्याच्यासाठी तुम्हाला फवारणीमध्ये क्रिस्टल कंपनीचं अपेक्स हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, त्याच्यासोबत एखादं चांगलं सीवीड हे आपल्याला घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्याच्यासोबत बायोविटा घेऊ शकता. हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml बायोविटा व त्याच्यासोबत एखादं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक अशी फवारणी देऊन घ्या की ज्यामुळे आपल्याला कळी जी निघणार आहे त्याचं व्यवस्थितरित्या सेटिंग झालेलं पाहायला मिळेल. तसेच
जे आपलं पिकावर जो ट्रेस आलेला असेल किंवा पिकावर जो ताण असेल किंवा वातावरणात जो बदल होत आहे त्याच्यानुसार आपण अळीवर्गीय कीटक असेल, थ्रिप्स असेल, याच्यावर सुद्धा आपल्याला चांगल्या रीतीने कंट्रोल मिळणार आहे. तसेच जी नवीन कळी निघणार आहे, फुटवा निघणार आहे, त्याचं व्यवस्थितरित्या सेटिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. ह्या 2 फवारण्या झाल्या, त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसाचा गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला तिसरी फवारणी करायची, की ज्याच्यामध्ये तुम्हाला टाटा बहार हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml, त्याच्यासोबत आपल्याला चिलेटेड मॅग्नेशियम सल्फेट आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ते 1 ग्रॅमपर्यंत आपणाला चिलेटेड मॅग्नेशियम सल्फेट व 13-0-45 हे खत आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम 2 ते 3 ग्रॅमपर्यंत तुम्ही घेऊ शकता. अशी फवारणी देऊन घ्यायची, की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या रीतीने जास्तीत जास्त फुलकळी निघणार आहे, त्याचं सेटिंग झालेलं पाहायला मिळणार आहे. तसेच पानांची किपिंग क्वालिटी असेल किंवा कंटिन्यू तुम्हाला शेंडा व तोडा हा चालू राहणार आहे. अशा रीतीने जर मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला खर्चात तर कपात होणार आहे. तसेच वारंवार ज्या फवारण्या करायला लागतात त्या करायला तुम्हाला लागणार नाही. तसेच जर तुम्हाला डाउनी मिल्ड्यूचा किंवा जर तुम्हाला पावडर मिल्ड्यूचा जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी इंडेक्स असेल हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम व त्याच्यासोबत पोटॅशियम बायकार्बोनेट हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम किंवा थोड्याफार प्रमाणात जर भुरीचा प्रादुर्भाव जर जाणवत असेल, प्रिव्हेंटिव्हमध्ये जर स्प्रे घेणार असाल तर तुम्ही त्याच्यासाठी मेरिवॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ml असा जरी स्प्रे टाकला तरी तुम्हाला भुरीवर चांगल्या रीतीने कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील किंवा 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन कशा रीतीने दिली पाहिजे त्याच पद्धतीने 3 फवारण्या आपण केल्या, की ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या रीतीने पानांची किपिंग क्वालिटी, कंटिन्यू शेंडा चालू राहणे, तसेच पेऱ्यातील अंतर कमी राहणे व प्रत्येक पेरामधून जी कळी निघणार आहे त्याचं व्यवस्थितरित्या आपल्याला सेटिंग झालेलं पाहायला मिळेल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.